काव्या हळूच वळली. दादासाहेब, तुम्ही आयशाला भेटायला आलात का? दादासाहेबांनी थंड नजरेनं अर्धवट उघड्या दाराकडे पाहिलं आणि म्हणाले, आमच्या गायकवाड कुटुंबात या मुलीला कोण मान्यता देणार नाही आणि तुलाही नाही. काव्याने ओठावर एक कडवं स्मित आणलं. दादासाहेब, तुम्ही गैरसमज केला आहे. माझा गायकवाड कुटुंबाशी काहीही संबंध ठेवण्याचा हेतू नव्हता. अगं, रुद्रला फसवू शकतेस, पण मला नाही. माझं वय एवढं झालंय की मी मीठ जास्त खाल्लंय आणि तू भात कमी खाल्लायस. तू माझ्या मोठ्या नातवाला फसवलंस, आता लहानालाही फसवायचा विचार करतेस का? सांगतो, या आयुष्यात तू आमच्या गायकवाड घरात पायही ठेवू शकणार नाहीस. काव्य आधी शांत राहायचं ठरवत होती, पण त्यांच्या शब्दांनी तिच्या मनातील संयम वितळला. ती म्हणाली, माफ करा, पण मी गायकवाड कुटुंबाच्या दारात पाय ठेवलेलाच नाही अजून. दादासाहेब चकित झाले. काय म्हणायचं आहे तुला? काव्या ओठावर हसू आणत म्हणाली, रुद्र आणि मी अजून घटस्फोट घेतलेलाच नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही का? क्षणभर दादासाहेब थांबले आणि मग संतापून म्हणाले, अगं, तुझं खरं रूप आता समजलं. मला आधी शांत सभ्य बनून फिरायचं आणि आता जीभ उचलतेस. संसार कसा टिकेल तुझा मुली? काव्य निर्विकारपणे म्हणाली, आदर हा परस्पर असतो साहेब. जे माझा आदर करत नाही त्यांना मी का मान द्यावा? दादासाहेब छाती पुढे काढत म्हणाले, मी तुला कधीच मान देणार नाही. काव्याने थेट उत्तर दिलं, मग मीही तुमचं मन राखणार नाही. ती शांतपणे मागे वळली आणि निघून गेली. दादासाहेब चिडले, अगं, ही तर एकदम उद्धट मुलगी आहे. हिला आमच्या घरात मान्यता मिळणं तर दूरच, नावसुद्धा नको. दुसरीकडे दुपारी आयशा शुद्धीवर आली. आई, माझं ऑपरेशन झालं का? काव्या हसली. हो ग, सगळं यशस्वी झाले. आता नीट विश्रांती घे. काही दिवसात तू पूर्ण बरी होशील. छान, आयशा म्हणाली, पण मी एका आजोबांना मासे विकायचं वचन दिलं होतं. आता वेळ निघून गेला. काव्या हसली. आजोबा? कोणते आजोबा? खूप चांगले आहेत आई. रोज नदीकाठी मासे पकडतात. त्यांच्यावर लोक हसतात, पण ते खूप स्वाभिमानी आहेत. काव्या थोडी चकित झाली, पण मुलीला शांत ठेवण्यासाठी फक्त म्हणाली, ठीक आहे बाळा, बरी हो. आणि नंतर तू त्यांची माफी माग. ते तुला नक्की समजून घेतील. त्यावेळी रुद्र दरवाजाजवळ उभा होता. काव्या बाहेर पडतात तो म्हणाला, तू म्हणाली होतीस माझी काळजी घेणार आणि बघ तू इथे आहेस. काव्या चिडली. तुझी होणारी साखरपुड्याची जोडीदार जेसिका आली ना, मग मी का राहू? रुद्र स्मित करून म्हणाला, तू मला वचन दिलं होतंस काव्या. ती दम टाकत म्हणाली, ठीक आहे, काय पाहिजे तुला आता? भूक लागली आहे, तो म्हणाला सहज. काव्याने रक्तवर्धक सूप बनवलं आणि आयशासाठीही थोडं ठेवून ती त्याच्या रूममध्ये गेली. रुद्रने हात हलवून म्हणाला, माझा हात उचलत नाहीये. काय? का? ती घाबरली. तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, माहीत नाही, पण तू खाऊ घाल. काव्याने नाखुशीने चमचा उचलला. मला वाटतं तू फक्त मला त्रास द्यायला हे सगळं करत आहेस. तर रुद्र म्हणाला खट्ट्या नजरेने. काव्या त्याला खाऊ घालत म्हणाली, खाऊन घे आता, सगळं संपव. एक कणही वाया जाऊ नये. तेवढ्या शिवाय आणि दिव्या आत यायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना दृश्य पाहून थबकले. दिव्या हसत म्हणाली, अहो रुद्र साहेब, तुम्हाला मी असा बघेन असं वाटलं नव्हतं. काव्याच्या गालावर लाली पसरली. रुद्र चिडत म्हणाला, तुम्ही इथे काय करताय? दिव्या हसत म्हणाली, आम्ही फक्त बघायला आलो होतो, पण बहुधा चुकीच्या वेळी आलो. त्यांनी बाहेर पडताच रुद्रने काव्याचा हात धरला. ती चकित झाली. रुद्र, सोड मला. पण रुद्र तिला जवळ ओढत म्हणाला, तू दूर गेलीस की सगळं काही रिकामं वाटतं काव्या. त्या क्षणी तिच्या हातातल्या सुपाचा सुगंध आणि त्यांच्या श्वासाचा उष्णपणा मिसळून गेला आणि तिचं मन पुन्हा एकदा वितळलं. हा माणूस काय करत आहे? काव्या गोंधळली आणि रुद्रला बाजूला सारत म्हणाली. इतक्यात व्हीलचेअरवर बसलेली आयशा आत आली. आई, तू माझं जेवण बनवायला आली नाहीस अजून? काव्या थोडी चकित झाली. तिने पटकन रुद्रला बाजूला ढकललं आणि वळून पाहिलं तर आयशा तिच्याकडे तुच्छतेने पाहत होती. काव्याचा चेहरा लाल झाला. ती गडबडीत म्हणाली, हो हो, आणते आता. थोड्या वेळाने ती आयशाच्या रूममध्ये पोहोचली. आयशाने हात छातीवर घालून विचारलं, आई, मला लवकरच एक लहान भाऊ होणार का? काव्या थबकली.
मी पाहिले चैतन्य दादा म्हणत होता, मुलगा आणि मुलगी एकमेकांना किस करतात तेव्हा बाळ होतं. काव्याचा चेहरा कालवंडला. चैतन्य, परत काय शिकवलं त्याने तुला? खरं नाही का ते? चल ना, मान्य कर, तू स्वतः म्हणाली होतीस ना त्या दुष्ट माणसापासून लांब राहा म्हणून. पण आता बघ, मी थोड्या दिवसांसाठी घराबाहेर गेले आणि तू परत त्या दुष्टाच्या जाळ्यात अडकलीस. तो दुष्ट नाही, काव्या तडकून म्हणाली. त्यांच्यात असं काय खास आहे? थोडा जास्त देखणा आणि जास्त श्रीमंत, एवढंच ना. पण शेवटी तो दुष्टच. देखणा चेहरा आणि पैसा प्रत्येकालाच दाखवतो. तुला फसवू देऊ नको. काव्य थोडी थांबली. अगं, आमचं काही जमत नाही अजून आणि आम्ही परत एकत्र आलो नाहीये. मग किस का केला ते? मला कळलं आई. तूच जबाबदारी न घेता त्याला किस केलंस ना. चालेल, तसं असू दे. काव्याला आता स्पष्ट वाटलं, चैतन्याला आयुष्यासोबत आणखी वेळ घालवू द्यायचा नाही, कारण तो काहीही शिकवतो. काही दिवसाच्या उपचारानंतर आयशाला सॅनिटोरियममध्ये हलवलं गेलं. काव्या परत कंपनीत कामावर गेली. आत प्रवेश करताच काहीजण गप्पा करत होते. ऐकलंस का? रुद्र आणि जेसिकाचं एंगेजमेंट झालं म्हणे. हो, सगळे म्हणतायत. परफेक्ट जोडी. तिचं बॅकग्राऊंड बघितलंस का? लहानपणापासून परदेशी नामांकित शाळांमध्ये शिकली आहे. फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत गेली आहे. पियानो, बॅलेट, हॉर्स रायडिंग, तलवारबाजी सगळं येतं तिला. हो, म्हणूनच म्हणतात समान दर्जाचं लग्न योग्य ठरतं. काव्य आत आली तेव्हा सगळ्यांनी शांतता पाळली. प्रेसिडेंट शिवाय आल्या. काव्य हलकं हसली. गुड मॉर्निंग. काही निवडक लोकांनाच तिचं रुद्रसोबतचं नातं माहीत होतं. ती ऑफिसात गेली तेव्हा तिच्या मनात अनेक भावना एकत्र आल्या होत्या. दुपारी शिवाय आला. काव्य, आज एका बिझनेस इव्हेंटला जावं लागेल. ठीक आहे, तुझा ड्रेस मी अरेंज केलाय, शिवाय म्हणाला. अरे, त्रास दिलास, पण धन्यवाद. शिवाय निघत होता तेव्हा काव्याने विचारलं, तू आणि रुद्र एकत्र मोठे झालात ना? हो, तुला माहीतच आहे. तो लहानपणापासूनच खूप हुशार होता आणि त्याच्याकडे अनेक मुली आकर्षित होत असतील. नक्कीच. तो थंड स्वभावाचा असला तरी अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या, कारण तो देखणा होता, पण त्याच्याबरोबर प्रतिभावानही. अमेरिकाच्या कॉलेजमध्ये त्याने सहज प्रवेश मिळवला आणि त्याच्यावर इतर 3-4 टॉप युनिव्हर्सिट्याही मागे लागल्या होत्या. काव्या थोडं हसून म्हणाली, खरंच उत्तम आहे. शिवायने पाहिलं की तिचं काहीतरी मनात आहे. काय झालं? अचानक विचारतेस का हे? काही नाही. माझं कॉलेज त्याच्या तुलनेत खूपच साधं होतं, एवढंच. शिवायला बातमी आठवली. तू बातमी पाहिली ना? त्यावर विश्वास ठेवू नकोस. मला वाटतं ती चौधरी कुटुंबाने मुद्दाम पसरवली आहे. काव्या भानावर आली. ठीक आहे, चल आजच्या कार्यक्रमाची तयारी करूया. त्या रात्री काव्य आणि शिवाय इव्हेंटला पोहोचले. त्यांच्या आश्चर्याने कामिनी तिथेच होती. अरे काव्या, ऐकलं तू स्वतःची कंपनी सुरू केलीस म्हणे. भारी आहे, कामिनी हसत म्हणाली. शिवायने विचारलं, तू कोण? कामिनी थोडा वेळ थांबली, मग म्हणाली, अरे तू तर शिवाय. ओ नाही, तुझं कुटुंब दिवाळ निघालं ना आता. काव्याने तिच्याकडे शांतपणे पाहत उत्तर दिलं. कामिनी, तू इथे आली आहेस कारण तुझा नवरा तिथे आहे, बरोबर. पुरुषांवर इतकी अवलंबून राहणं सोड. इथल्या इतक्या सुंदर महिलांपैकी कोणीतरी तुझा शुगर डॅडी हिसकावून घेईल बघ. तो कामिनीचा चेहरा रागाने लाल झाला. तुला वाटतं कंपनी सुरू केली म्हणून सगळे तुला प्रेसिडेंट काव्या म्हणतात आणि तू खरीच प्रेसिडेंट झालीस? विनोद आहे. जर शिवायचा दिवाळ निघालं नसतं तर कोण तुझ्याकडे बघलं असतं? ती ओरडली आणि तिथून निघून गेली. शिवाय शांतपणे म्हणाला, काय विचित्र बाई आहे ही. असू दे, फक्त भुंकणारा कुत्रा आहे, कोणीतरी म्हणालं. दरम्यान जेसिकासुद्धा तिथे आली होती. तिने सगळं दृश्य पाहिलं आणि हसली. काव्या, माझ्या हातात आलीस ना तर तुला विसरता येणार नाही. कामिनी मनातच कुरकुरत असताना तिच्यासमोर एक स्त्री उभी राहिली, जांभळ्या गाऊनमध्ये, राजेशाही दिसणारी. कामिनी घाबरली. हीच तर चौधरी ग्रुपची मुलगी, मिस चौधरी. हं, तू ओळखीची वाटतेस. इकडे ये. अगदी खरं, मिस जेसिका, मी आजच तुमची बातमी पाहिली. इथे भेटाल असं वाटलं नव्हतं. मी पाहिलं की तू काव्यासोबत बोलत होतीस. तुम्हा दोघींचं आडनाव एकच ना, गव्हाणे? नाही, मी तिच्यासारखी नाही.
कामिनीला लगेच समजलं काव्याने जेसिकाचा अपमान केला आहे आणि आता जेसिका तिला धडा शिकवणार होती. त्या दरम्यान काव्या कार्यक्रम संपून बाहेर पडत होती, पण तिच्यासमोर काही महिला आल्या. अरे हीच ना काव्या, जिच्यावर गुन्हा केला म्हणतात त्या. इतक्या नालस्ती नंतरही चेहरा दाखवायची लाज नाही हिला. मी असते तर घराबाहेर पडलेच नसते. काहीच तर कातडच जाड असतं. काव्या त्यांच्या कटू शब्दाकडे पाहत शांत उभी राहिली.